हाय मैत्रिणींनो, उन्हाळा म्हटला मार्च एप्रिल महिना आला की प्रत्येकांच्या घरात एकच गडबड असती, ती म्हणजे उन्हाळी पदार्थ बनवणे. किती सारे असे पदार्थ आहेत. सालपापडी, उपवासाचे पापड, चकल्या, चिप्स. आज मी उपवासाचे चिप्स बनवलेत. किती छान दिसत आहेत बघा. एकदम सफेद, काळपट नाही, लालसर नाही, काही नाही. एकदम सोपी रेसिपी आहे माझी. लहानपणापासून आईसोबत करायचो. तीच सवय, तीच पद्धत. छान वाटत आहेत ना. चला तर मग रेसिपी आपण बघूयात. इथं मी 8 किलो बटाटे घेतलेत. बटाटे घेताना नेहमी व्यवस्थित घ्यायचे, ते कडक घ्यायचे, नरम घ्यायचे नाहीत. लांबडे असतील तर खूपच छान, गोलाकारात लांब असतील तर फक्त साईज मोठी घ्यायची त्याची, आणि तिची सगळी साल काढायची. साल असेल तर थोडं ते काळपट बनतात. अशी व्यवस्थित साल काढायची बटाट्याची. बाजारात खूप साऱ्या अशा खिसण्या भेटतात की साल व्यवस्थित निघते त्याची. जाडसर करायची नाही आपल्याला चिप्स. पातळ असे स्लाइस त्याच्या करायचे तयार. आणि चिप्सचे पण खिसणी चांगल्या प्रकारे मस्त अशी भांड्याच्या दुकानात छान भेटतात खिसण्या. खिसणी घ्यायची आणि त्याचे एकदम पातळ काप आपल्याला करायचे आहेत. हे बघा असे. हे डिझाईनचं आहे पाठीमागं लाईनवालं, आणि हे प्लेन आहेत. मी प्लेन केलेले. एकदम इझी होऊन जातात. आणि हे महत्त्वाचं म्हणजे हे रात्री मी पाण्यात भिजत घातलेले. मोठं भांडं घ्यायचं आणि त्यात चिप्स पाडून ते पाण्यात भिजत घालायचे. त्यात थोडी तुरटीची पावडर टाकायची. तुरटी असते ती चेचून त्यात टाकायची. हे बघा किती छान झाल्यात. रात्री भिजवल्यानंतर ते कडक होतात, नरम होत नाहीत आणि तुटत नाहीत. छान वाटत आहेत ना. इथं मी मोठं पातेलं घेतलेलं आहे. त्यात आपण पाणी उकळत ठेवायचं आहे. मोठ्या साईजचं पातेलं घ्या, म्हणजे छानपैकी असे शिजतात ते चिप्स. मोठं भांडं असलं की शिजायला ते बरं पडतं. इथं पाणी मी उकळत ठेवलेलं आहे. तोपर्यंत चिप्स 2-3 वेळा धुवून घ्यायचे आहेत आपण स्वच्छ. किती छान झाले बघा. रात्री भिजत घातले की ते कडकपणा येतो आणि छान होतात, नरम पडत नाहीत. 10 ते 15 मिनटात ते शिजून तयार होतात. हे आपल्याला 2-3 वेळा धुवून घ्यायचे आहेत. इथं 2 चमच मी मीठ टाकलेलं आहे. आणि शिजवताना त्या पाण्यात थोडी तुरटी टाकायचे. खडे असतात ते जरा चेचून पावडर करून आपल्याला थोडीशी टाकायचे, म्हणजे ते काळपटपणा येत नाही. पाणी छान इथं उकळलेलं आहे. त्यात आपण चिप्स ॲड करू. एकदम छान बनतात. नेहमी उन्हाळी पदार्थ बनवताना उन्हातच बनवा. फॅनखाली सुकवू नका. ते वर्षभर छान टिकतात. उन्हात सुकवले की 2-3 दिवसात खूप छान सुकतात. फॅनखाली सुकवले की ते ओलसरपणा राहतो, कुबट असा वास येतो नंतर. हे बघा इथं छान शिजून तयार झालेत. छान ते उन्हात मी सुकवून घेतल्यात. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली? कमेंट, लाईक, शेअर करून नक्की सांगा. मस्त खावा, स्वस्त राहावा, आणि जिभेचे चोचले चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.